प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे। पुलवामाच्या घटनेवर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी लावतं, ही यंत्रणा भाजपच्या हातातली बाहुली आहे। आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना देखील जेलची हवा खायला पाठवू, असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगिनवार मैदानावर आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली। प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात रिपोर्ट मागवलाय, तो तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे। राजकारणासाठी हे सैन्याचाही बळी द्यायला निघाले तशी असणारी परिस्थिती। आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही। अरे आम्ही बोलू, तुझा अधिकार नाही आहे, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले। आमची सत्ता येऊ द्या, त्या इलेक्शन कमिशनला 2 दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात। नहीं, हमें जानकारी हुई है कि ऐसा कहा गया है और हम वर्धा कलेक्टर से ये रिपोर्ट मांग रहे हैं और इसकी जांच शुरू है और जो भी एप्रोप्रिएट रहेगी वो एक्शन हम ले लेंगे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।